हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन.com या चॅनलवर. सकाळी सकाळी गरमागरम तूप घालून पराठा खायला कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो आणि मीही त्यातली एक आहे. तर आज मी बनवला होता मस्त असा टम्म फिलिंगने भरलेला, टम्म फुगलेला असा पालक पनीर पराठा, जो आहे रिच इन प्रोटीन, विटॅमिन्स, त्यानंतर त्यामध्ये मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, खूप सारे विटॅमिन्स आहेत. आणि बऱ्याच वेळा असं होतं, मुलं पनीर तर खातात परंतु पालक खाण्यासाठी कंटाळा करतात, पालकची भाजी केली की खाण्याचा कंटाळा करतात. आणि त्यामुळे आज मी तुमच्यासोबत पालक पनीर स्ट्रीट साईड जो पराठा मिळतो तो कसा बनवायचा, क्रिस्पी पराठा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे. पराठा एकदम सोपा आहे आणि तेवढाच सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तो खूप टेस्टी आहे. तर रेसिपीला सुरुवात आपण करणार आहोतच, परंतु त्याआधी जर माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण मी खूप छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते. तर सगळ्यात आधी इथे मी पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर एका कपड्यावर थोडा वेळ तो पसरून ठेवा, ज्यामुळे त्यामधला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होईल. किंवा तुम्ही अशा पद्धतीने बारीक चिरून जरी थोडासा पसरून ठेवला तरीही चालेल. आता पालक जो आहे जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. पाणी त्यामध्ये नसलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण पराठा बनवत आहोत. आणि मग स्टफिंगमध्ये जर ओलसरपणा जास्त असेल तर बऱ्याच वेळा काय होतं, पराठा फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे स्टफिंग आपल्याला ड्राय पाहिजे. तर सगळ्यात आधी 2 कप पालक जो आहे तो बारीक चॉप केला आहे आणि 1 कप पनीर, इथे साधारणतः 100 ते 150 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छान असं किसून घेत आहे. आता इथे मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आत्ताच जे किसून घेतलेलं पनीर आहे ते पनीर यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्या, त्यामधलं पाणी जर शक्य झालं तर काढता आलं तर काढून टाका. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. साधारणतः 2 चमचे मी पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर इथे चीज घेतलेला आहे मी, प्रोसेस्ड चीज. हे अगदी ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा किंवा अर्धा टीस्पून इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. साधारणतः अर्धा टीस्पून मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता ही सगळी स्टफिंग आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडीशी हाताने कुस्करून एकजीव होईल अशी आपल्याला बघायची आहे, कारण आपण पनीर घेतलेला आहे आणि पालक इथे जो मी वापरलेला आहे तो कच्चाच वापरलेला आहे. जर तुम्हाला कच्च्या पालकाचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये अगदी 2 मिनटं पालक घाला आणि 2 मिनटानंतर बाहेर काढून त्यातलं संपूर्ण पाणी काढून तुम्ही बारीक चिरून याला घेऊ शकता. तर तुम्ही ब्लांच करून म्हणजेच उकडून सुद्धा थोडासा पालक वापरू शकता, परंतु मला हा असाच आवडतो, कारण आपण जेव्हा पराठा गरम करणार तेव्हा तो शिजला जातोच आणि त्यामुळे फारसा स्मेल मला वाटत नाही याचा येतो. आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही उकडून यामध्ये ॲड करू शकता. तर इथे बघा मी हाताने चांगलं हे कुस्करून घेत आहे, ज्यामुळे ही सगळी जी फिलिंग आहे ती एकजीव होईल. तर आपली पालक पनीरची फिलिंग रेडी आहे. आता आपण नॉर्मल चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहे. पिठात मीठ घालायचं आहे. तुम्हाला वाटलं तर हळद तुम्हाला आवडत असेल तर घाला, परंतु गरज नाही आहे. असाच हा पराठा म्हणजे दिसताना सुद्धा चांगला दिसतो. तर इथे मीठ आणि पाणी घालून मी नॉर्मल आपलं रोजचं चपातीचं पीठ असतं तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एक चपाती छान लाटून घ्यायची आहे, म्हणजे रोज आपण बनवतो त्याच पद्धतीची चपाती करायची आहे. आता फिलिंग करताना इथे थोडीशी मी वेगळी पद्धत वापरणार आहे. याआधीसुद्धा टोमॅटोचा पराठा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही याची रेसिपी जर बघितली नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि टोमॅटोच्या पराठ्याची रेसिपी बघा. तो सुद्धा पराठा इतका टेस्टी आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की टोमॅटोपासून सुद्धा पराठा होतो, कारण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये बटाटेसुद्धा नसतात. मग अशा वेळेस टोमॅटोपासून सुद्धा तुम्ही पराठा करू शकता आणि ही थोडीशी वेगळी पद्धत असल्यामुळे पराठा फुटत नाही. सोबतच जो पराठा आहे तो एकदम बाहेरचा वरचा लेअर पूर्ण छान असा पातळ राहतो आणि जे फिलिंग आहे पराठ्याचं ते पूर्ण शेवटपर्यंत सगळ्या घासामध्ये जातं. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला तर तुम्ही आलू पराठासुद्धा अशाच प्रकारे तयार करू शकता. एकदा नक्की ही पद्धत फॉलो करून बघा. तर आता मी पातळ अशी चपाती याची लाटून घेतलेली आहे आणि जेवढी तुम्हाला मोठा पराठा करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही चपाती इथे लाटून घ्या. आणि आता आपल्याला यावर फिलिंग ठेवायची आहे. तर फिलिंग ठेवण्याची जी पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे.
तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तूप मी इथे घेतलेलं आहे आणि मधल्या भागामध्ये इथे मी तूप थोडंसं लावून घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, नसेल लावायचं तर स्किप करू शकता. त्यानंतर इथे फिलिंग जी आपण तयार केलेली आहे ती आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये ठेवायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फिलिंग जरा ओलसर असली की पराठा लाटताना फुटतो आणि त्यामुळे मग तो खूप प्रकार मेसी होतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कुठलीही फिलिंग पराठ्यामध्ये भरत आहात आणि ती थोडीशी ओलसर आहे, तर तुम्ही या पद्धतीने पराठ्यामध्ये ती फिल करून बघा. नक्कीच तुमचा पराठा जो आहे तो एकदम मस्त होईल आणि तुम्हाला फारसा त्राससुद्धा होणार नाही. तर इथे मी बघा त्रिकोणी आकारामध्ये ही जी फिलिंग आहे ती संपूर्ण भरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे. तर सगळ्यात आधी जी बाजू शिल्लक राहिलेली आहे त्याला मी पाणी लावून घेत आहे आणि यावर थोडंसं चीज, ऑप्शनल आहे, चीज घातलेलं आहे. आणि आता आपल्याला या ज्या साईड्स आहेत त्या फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केलेले आहेत. तर सगळ्या बाजूनी फोल्ड करून याचे जे टोक आहेत, त्रिकोणाचे 3 जे कोन असतात ते आपल्याला चांगले प्रेस करायचे आहेत, ज्यामुळे ते ओपन होणार नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण ते बंद करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पीठ घालून हा जो पराठा आहे आपल्याला पुन्हा एकदा थोडासा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. खूप प्रेशर द्यायचं नाही आहे. हलक्या हाताने फक्त फिलिंग सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे. तर फायनली पराठा आता लाटून झालेला आहे. आता आपण ज्या तव्यावर पराठा भाजणार आहोत किंवा शेकणार आहोत तिथे सगळ्यात आधी थोडंसं 1 टीस्पून एवढं तूप घालायचं आहे. तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. आता बऱ्याच वेळा कमेंट येतात की खूप तूप घातलं, खूप तेल घातलं. तर ज्याच्या त्याच्या तुम्हाला जसं खाण्याचं आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त घालण्याचं कारण असं आहे की पराठा थोडासा क्रिस्पी खूप छान लागतो. म्हणजे मला तरी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी फिलिंग आवडते आणि त्यामुळे मंद आचेवर, मंद म्हणण्यापेक्षा लो टू मीडियम फ्लेम असते, त्या फ्लेमवर आपल्याला काय करायचं आहे, पराठा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तूप जास्त घालावं लागतं. त्यामुळे काय होतं, बाहेरचा जो कवर आहे त्याचा तो पूर्ण क्रिस्पी होतो. फुल गॅसवर केला तर तो थोड्या वेळासाठी क्रिस्पी राहील, नंतर मऊ पडेल. परंतु लो टू मीडियम फ्लेमवर जर तुम्ही मस्त पराठा भाजला तर इथे तुम्ही बघू शकता बाहेरचं आवरण पूर्णपणे क्रिस्पी आणि आतमधली फिलिंग जी आहे ती पूर्ण भरलेली आणि एकदम टेस्टी. यामधली फिलिंग तुम्ही कमी जास्त प्रमाण याचं करू शकता, परंतु मला मस्त अशी भरलेली फिलिंग आवडते आणि दह्यासोबत, चटणीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. तर खूप टेस्टी आणि एक युनिक प्रकारचा पराठा आहे. नक्की जेव्हा पालक तुम्ही घरी आणाल तर ट्राय करून बघा. तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आवडली तर लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे भरपूर लोक या रेसिपीचा आस्वाद घेतील. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.